हसनाबाद पोलिसांच्या जाचाला कंटाळून 20 प्राशन करून 45 वर्षीय शेतकऱ्यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न। शेतकऱ्यावर एका खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू। हसनाबाद पोलीस व भोकरदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ। जालना जिल्हा सध्या गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणून समोर येत आहे। रोज खून, चोऱ्या, हाणामारी, लूटमार यासारख्या घटना घडत आहेत। जरी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात, मात्र फक्त टीमचा कॅप्टन योग्य असला म्हणजे सर्व टीम योग्य असे नाही, कारण टीम मधील काही सदस्य सुद्धा जोमाने काम करणारे पाहिजे। मात्र काही पोलीस अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा काम सध्या जालन्यात करत असल्याचा पाहायला मिळत आहे। असाच एक प्रकार जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत राजूर येथे घडलाय। यामध्ये गोपाल सांगडे राडा राजूर या शेतकऱ्याने काल दिनांक 23 जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला। याचे कारण म्हणजे 1 महिन्यापूर्वी हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाने आत्महत्या केली। मात्र या आत्महत्येमध्ये विनाकारण गोपाल सांगडे या शेतकऱ्याला आरोपी करण्याचे काम हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केले। यामध्ये या शेतकऱ्याने जेलची हवा खाल्ल्यानंतर तो घरी आला व चक्क पोलीस ठाण्याच्या पायरीवर विषारी औषध प्राशन केले। यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी संजय अहिरे यांना चांगले धारेवर धरले व उपचार घेण्यास नकार सुद्धा दिला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे हा त्या शेतकऱ्याला उपचार घेण्याची विनंती करताना सुद्धा पाहायला मिळत असून मी तुझे नाव ते FRI मधून काढून घेतो असे सुद्धा म्हणत आहे। मात्र पोलिसांचे असे वागणे किती पद योग्य आहे यालाच म्हणतात चोर सोडून संन्याशाला फाशी। आता हा शेतकरी एका खासगी रुग्णालयामध्ये जालना शहरात मृत्यूशी झुंज देत असून पोलिसात जाऊन त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला धमकावण्याचं काम करत आहे। प्रसार माध्यमांना भेटू नको अन्यथा तुला हद्दपार करेल असे सुद्धा सूत्रांकडून माहिती समोर आली। आता या प्रकरणात कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल काय भूमिका घेणार, त्या संबंधित शेतकऱ्याला न्याय देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात सर्व घटनेबाबत पॉइझन घेतलेले शेतकरी गोपाल सांगडे यांचे वडील यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधत त्यांच्या मुलासोबत घडलेली घटना जगासमोर मांडली। जे म्हणणं आहे ते काढून टाकणार, आपण काढून टाकणार, गुन्ह्यातून तुला काढून टाकू। काय करणार? अरे मी काढणार ना। मग पहिलं कोणी केलं तुम्ही? पहिलं कुठं केलं? तक्रार होती ना। तुमच्या शिड्या अरे मी काढतो तुला, मी काढतो ना। कोणी आता कोणी सांगितलं? तुम्ही? अरे तपासामध्ये निष्पन्न होईल काय नाही रे बाबा, काय करायचं ते तू माझ्याकडे यायला पाहिजे। मला मेडिकल मेडिकल तुम्ही अरे मी आहे ना, अरे मी आहे ना, पहिलं कोणी म्हणलं तुम्ही मग कधी सांगणार? अरे मी आहे ना। अरे चौकशी नाही होत त्याच्यामध्ये, अरे गुन्हा दाखल तपासाचा पाठ आहे, मी आहे ना। मी आहे की नाही? अरे मी आहे नारायण किसनराव सांगळे, राहणार पोखरी, हाली मुक्काम राजूर। साहेब, माझ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल केले होते। राजूर येथील एक रहिवासी दारू पिऊन व औषधी पिऊन त्याच्या घरगुती भांडणामुळे तो मरण पावला होता। काही गुंडांनी व पोलिसांनी मिळून माझ्या मुलावर, माझ्या भाषेवर खोटे गुन्हे दाखल केले। माझा मुलगा त्यांना हमेशा विनंती करत आहे
या गुन्ह्याची तुम्ही सखोल चौकशी करा, यातलं खरं काय ते शोधा. जर खरं मी या गुन्ह्यात असेल तर मला फाशी द्या. परंतु यांनी तसं काहीच केलं नाही. मी सुद्धा 9 तारखेला याला एक अर्ज दिलता की साहेब याची चौकशी करा, हे यातलं सत्य काढा. पण त्यांनी काहीच काढलं नाही. त्यांनी मागितले 50,000 रुपये चौकशी करायची, तुझ्यासारखा फैसला करतो. तिथून तो स्टेशनहून राजूर चौकीत आला. API साहेबाला बोलला, साहेब मला काहीतरी निर्णय घ्या यातला, खरं काय यातलं काढा. कोणा साध्य नाही म्हणून त्यांना कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला. आता तुमची मागणी काय? मागणी या गुंडांना आणि या काम चुकार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, सस्पेंड करा. नसता मी एक दिवस यशला पेन जाऊन मी सुद्धा पण गमावणार आहे. पेशंटचं नाव काय बाबा? गोपाल नारायण सांगळे, तुमचं नाव? नारायण किसराव सांगळे. ह्या लोकांची दुकानदारी झाली, पेशंट आलं नाही, यांची दुकानदारी झाली. तो म्हणजे API म्हणतो त्याच्याकडून पैसे, त्याचे खातं ती वेगळं, वाढीचं खातं मोठं वेगळं. याला लोकांशी काही घेणं देणं राहिलं नाही. दुकानदारी नाही, दुकानदारी अशी. पेशंट आलं नाही, इंग्रजाच्या पुढे गेले.